बाही घडीच्या कागदावर न कापता सिंगल कागदावर कापणार आहे. बाही लांबी 8.5 इंच आहे आणि दंडघेर 7 आणि 6 इंच आहे. बाहीची आपली जितकी लांबी आली असेल तर अस्तरच्या ब्लाऊज साठी 1 इंच आणि साध्या ब्लाऊज साठी 1.5 इंच मिळवायचा. हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी 1 इंच मिळवलाय आणि 9.5 इंच घेतलं. यानंतर बाहीची रुंदी घेताना आपला वरचा दंडघेर म्हणजेच बायसेप राऊंड जितका असेल त्याच्यात 1.5 इंच मिळवायचं. म्हणजेच इथे 7 इंच बायसेप राऊंड होता त्यात आपण 1.5 इंच मिळवलं. कॅप हाईट किंवा मुंडा खोली आली होती 3.5 इंच तर तितकीच इथे टाकली आणि यानंतर हा मुंड्याचा आकार देऊन घेतला. खालचा दंडघेर होता आपला 6 इंच तो सुद्धा आहे तितकाच टाकला आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलं. इथे मी पुढच्या मुंड्याचा आकार तुम्हाला आखून दाखवलाय पण कापताना मी बाहेरच्या मुंड्यावरच कापणार आहे. कपड्यावर कापताना मी समोरचा आकार कापेन.